आपला तिसरा क्वेश्चन चालू होता y log of cos of x to the power 5 गिवन त्याला डिफरन्शिएट करा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x we get काय होईल dy by dx is equal to ddx of log of cos of x to the power 5 therefore 1 upon cos of x to the power 5 into ddx of x to the power 5 देखो log x चा डेरिव्हेटिव्ह आहे log of x चा डेरिव्हेटिव्ह आहे 1 by x त्याच प्रकारे हा संपूर्ण x झाला आपला x ला खाली आणलं 1 upon cos of x to the power 5 into ddx of cos of x to the power 5 x to the power 5 therefore 1 upon cos of x to the power 5 into cos x चा डेरिव्हेटिव्ह होते ddx of cos of x minus sin of x तर minus sin x to the power 5 into ddx of x to the power 5 therefore 1 upon cos of x to the power 5 minus sin of x to the power 5 into ddx of x to the power n equal to n x to the power n minus 1 तीनही फॉर्म्युले इथे आपण अप्लाय केले 5x to the power 4 therefore sin upon cos equal to tan minus tan x to the power 5 into 5x to the power 4 हे झालं आपण फायनल आन्सर त्यानंतर आपला चौथा क्वेश्चन आहे 3 झाले हा चौथा सोल्यूशन y equal to x cube plus twice x minus 3 into x plus cos of x upon 3 आपल्याला इथं u into v लावायचं u into v माहित असेल u into v u into v equal to u derivative of v plus v derivative of u समजलं u into v तर बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x we get therefore dy by dx is equal to ddx of काय x cube plus twice x minus 3 x plus cos of x the whole power 3 ब्रॅकेट कमी आता बघा u into v रूट कसा लावायचा फर्स्ट फंक्शन 3 plus twice x minus 3 into ddx of second function cos of x to the power 3 plus second function cos of x to the power 3 into ddx of first function का है x cube plus twice x minus 3 therefore is equal to x cube plus twice x minus 3 याचा आहे n पुढे आणा 3 पुढे आणा 3 x plus cos of x into 2 in ddx of x plus cos of x plus समजलं x to the power n चा फॉर्म्युला लावला इथे आपण इथे x plus cos x plus त्यानंतर x plus cos of x cube whole cube आहे into याला दोन ॲडिशन मध्ये काय dy by dx du by dx plus dy by dx apply this 3x square plus 2 समजून घ्या तिथे therefore x cube plus twice x minus 3 into 3 x plus log of x whole square into 1 minus sin x 1 minus sin x plus
x plus cos of x 3 into 3x square plus 2 झालं सॉल्व. त्यानंतर कुठे चुकलाय tx square इवन गेलं आपलं कड्यानं. क्वेश्चन चेंज इथं डायरेक्ट करून टाका करता, बाकी सब बरोबर आहे. याला ऍडजस्ट करायचं का आता काय याच्यातून काय कॉमन निघते बघा. x प्लस कॉस ऑफ x स्क्वेअर कॉमन निघते, काढून घेऊ. त्याच्यानंतर काय येते बघा, x क्यूब प्लस 2x मायनस 3 x क्यूब प्लस 2x मायनस 3 इंटू 3 1 मायनस साइन x प्लस 1 मायनस साइन x प्लस कॉस ऑफ x इंटू 3x स्क्वेअर प्लस 2 हे झालं तुझं फायनल आन्सर dy बाय dx. हा चौथाच क्वेश्चन आहे पेज नंबर 6 मधला. आपलं मगाने काय झालं, पूर्ण सॉल्व केलं परंतु इथं 4 लिहिले होते पण सॉल्व करण्यामध्ये 4 धरले नव्हते आपण. म्हणून आता बघा पुन्हा तोच क्वेश्चन घेतला. गिवन लिहिलं y x क्यूब प्लस 2x मायनस 4 टू द पॉवर 4 x प्लस cos x टू द पॉवर 3. बघा dy बाय dx इज इक्वल टू ddx of x cube plus 2x minus 3 to the power 4 x plus cos of x to the power 3. आपल्याला u into v रूल लावायचा आहे. therefore u into v रूल का म्हणते, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. कसं x cube plus 2x minus 3 to the power 4 into ddx of x plus cos of x to the power 3 plus x plus cos of x to the power 3 into ddx of काय आहे x cube plus 2x minus 3 to the power 4 3 to the power 4. त्याचे आपण ब्रॅकेट सारा लहान दिल्याचे प्रॉब्लेम झाला. त्यानंतर जशात तसं काम नाही याचं इंटू x टू द पॉवर याचा फॉर्म्युला लावा, n ला पुढे आणा 3 x प्लस cos ऑफ x 3 मधून 1 काढा 2 इंटू ddx ऑफ हे x चं फंक्शन आहे ते जशात तसं इथं x प्लस cos ऑफ x प्लस x प्लस cos ऑफ x चा पॉवर 3 इंटू याचं काय होईल 4 पुढे आणायचं x टू द पॉवर x क्यूब प्लस 2x मायनस 3 इंटू ddx ऑफ काय आहे x क्यूब प्लस 2x मायनस 3 हे लंब झालं. therefore इथं तसं x क्यूब प्लस 2x मायनस 3 टू द पॉवर 4 हे 3 पुढे लिहून घ्या ना. काय जशात तसं x प्लस cos ऑफ x चा पॉवर 2 2 काय होणार आहे x चं. आता काय 1 मायनस sin x cos x चं डेरिव्हेटिव्ह मायनस sin x प्लस हे जशात तसं का 4 ने पुढे लिहून घ्या x प्लस cos ऑफ x चा पॉवर 3 इंटू आणि इथे 3 नव्हे 4 मधून 1 गेला 3 x क्यूब 3 बरोबर नाही लिहू शकत प्लस 2x मायनस 3 चा पॉवर 3 इंटू याचा काय होईल 3 बरोबर पुढे आले 1 गेला प्लस 2 x चं 1 कॉन्स्टंट चं 0. झालं का सॉल्व ddx पूर्ण काय झालं का आपलं.
आता काही नाही, तेच आन्सर आहे, फक्त याने अरेंज करणे. आता अरेंज आपण सहसा केलंच आहे. फायनल आन्सर आपला dy/dx एवढं सोपी होतं. मग आणि फक्त हा 4 पाय आपला निघाला झाला. त्यानंतरचा शेवटचा प्रॉब्लेम आहे पेज नंबर 6 मधला. y is equal to 1 plus cos square x to the power 4 into under root of tan x plus under root of x plus under root of tan x. थोड़ा हार्ड है. y is equal to कठिन 1 plus cos square x to the power 4 into under root of x plus under root of tan x. याला गावरानी मध्ये कठीण म्हणतात. कठीण 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 नाही, कठीण. डिफरेंशिएट with respect to x we get लावायचं काय u v युनी विनी. बघा dy/dx डिफरेंशिएट केलं ddx ऑफ डायरेक्ट करू बे, डायरेक्ट करता तर u into v रूट. फर्स्ट डेरिवेटिव ऑफ सेकंड x plus under root tan x या पाचली फक्त स्टेप काय प्लस अंडर रूट x plus under root tan x into ddx of काय 1 plus cos square x to the power 4. therefore 1 plus cos square x चा power 4 into 1 upon under root of x चा डेरिवेटिव 2 under root of x plus under root of tan x into ddx of x. x म्हणजे हा पूर्ण नाहीतर हा दर्शान x plus under root of tan x plus हा वाला जसा तसा x plus under root of tan x into 4 ले पुढे आणा 1 plus cos square x 4 मधून 1 काढा 3. त्याच्यानंतर हे जशात तसं शेवटपर्यंत त्याच्यात तसंच राहील. आता 1 upon twice under root x plus under root tan x into आता बघा x चं 1 plus tan x चं 1 upon under root tan x into tan x चं डेरिवेटिव काय होते sec square x. डायरेक्ट घेतलं x स्टेप वाचली आपली. आपला तिसरा क्वेश्चन चालू होता y is equal to log of cos of x to the power 5 given. याला डिफरेंशिएट करा. डिफरेंशिएट विथ रिस्पेक्ट टू x we get काय होईल dy/dx is equal to ddx of log of cos of x to the power 5. therefore 1 upon cos of x to the power 5 into ddx of x to the power 5. देखो log x चा डेरिवेटिव आहे, log of x चा डेरिवेटिव आहे 1/x. त्याच प्रकारे हा संपूर्ण x झाला आपला. x ला खाली आणलं 1 upon cos of x to the power 5 into ddx of cos of x to the power 5. therefore 1 upon cos of x to the power 5 into cos x चं डेरिवेटिव होते ddx of cos of x minus sin of x तर minus sin x to the power 5 into ddx of x to the power 5. therefore 1 upon cos of x to the power 5 minus sin of x to the power 5 into ddx of x to the power n equal to n x to the power n minus 1. तीनही फॉर्म्युले इथे आपण अप्लाय केले. 5x to the power 4. therefore sin upon cos equal to tan minus tan x to the power 5 into 5x to the power 4. हे झालं आपण फायनल आन्सर.
त्यानंतर आपला चौथा क्वेश्चन आहे, 3 झाले, हा चौथा. सोल्युशन y = x³ plus 2x minus 3 into x plus cos of x upon 3. आपल्याला इथं u into v लावायचं. u into v माहित असेल. u into v, u into v equal to u derivative of v plus v derivative of u. समजलं? u into v. तर बघा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, we get therefore dy by dx is equal to ddx of काय x³ plus 2x minus 3 x plus cos of x the whole power 3 ब्रॅकेट कमी. आता बघा, u into v रूट कसा लावायचा. फर्स्ट फंक्शन 3 plus 2x minus 3 into ddx of second function cos of x to the power 3 plus second function cos of x to the power 3 into ddx of first function काय x³ plus 2x minus 3 therefore is equal to x³ plus 2x minus 3 याचा आहे n पुढे आणा, 3 पुढे आणा, 3x plus cos of x into 2 in ddx of x plus cos of x plus. समजलं? x to the power याचा फॉर्म्युला लावला इथे आपण. इथे x plus cos x plus त्यानंतर x plus cos of x cube whole cube आहे इंटू याला दोन ॲडिशन मध्ये काय dy by dx dv by dx plus dy by dx. अप्लाय दिस